यस मॅचला सुरुवात करा. यस दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रल्हाद विथ मच्छिंद्र. षटक क्रमांक पहिला. गोलंदाजी ट्रॅकवर संतोष म्हात्रे. मॅच ऑन. खेळायला सुरुवात. पंचांचा अधिकृत इशारा. यस वेले संघ नक्कीच आज मात्र 9 खेळाडूंसोबत मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. काही कारणास्तव काही खेळाडू या ठिकाणी पोहोचू शकले नाहीयेत त्यांचे. या वेलेचा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, कारण चेंडू त्यांच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार. 4 धावा चौकार. वेले संघ नक्कीच उशिरा आलाय. 2 धाबांच्या पॅनल्टीचा सामना त्यांना करावा लागेल आणि वेले संघ आज 9 खेळाडूंसोबत खेळतोय. टीम कंप्लीट नाहीये तर त्या 2 धाबा देखील पॅनल्टीचे ॲड होतील. एकंदरीत ज्या वेळेस पहिलं षटक कंप्लीट होईल त्यावेळेस धावा ज्या असतील त्या धावांमध्ये 4 धावा प्लस केल्या जातील. एकूण 4 धाबांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल टीम वेलेला. षटकातील पुढचा बॉल प्रल्हाद नाईकच्या बॅटमधून पहिला चौकार आपण पाहिला. यस षटकातील पुढचा बॉल. संतोष म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. या वेळेस अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय.
चेंडू निर्धाव जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या बलेस थोडी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. कव्हर रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. संतोष म्हात्रेच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. चार धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून गावदेवी भादवड टीमसाठी गावदेवी भादवड टीमचा एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज संतोष धरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद संतोषजी धरे. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काही कारणास्तव आज मात्र ते या प्लेइंग 11चा हिस्सा नाही आहेत. मात्र भरपूर चांगलं योगदान प्रत्येक वेळेस त्यांचं देखील टीमला असतंय. बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने उडवलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूर होते. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. या साता मात्र मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. पहिली विकेट रनआउटची. फलंदाज बाद. मच्छिंद्र बॅक टू द डगआउट. यस नवीन फलंदाज लालचंद आलाय. तर पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर एक गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 13 धावा. ज्या 4 धावा पॅनल्टीच्या आहेत त्या मात्र या ठिकाणी आम्ही प्लस करतोय. यस 17 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली येतात. जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद. प्रल्हाद नाईक बॅक टू द डगआउट. प्रल्हाद नाईक बाद झाला. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. शैलेश हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी नक्कीच आपण पाहिली आहे. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारचे योगदान देईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल.
षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. अठरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण लालचंदला पाहतोय. मॅन इन ऑरेंज कॅप. एक विस्फोटक फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल या मॅच मध्ये. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. या षटकारासोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 24. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. समोर लालचंद. या वेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 25. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर मात्र एक षटकार लालचंदच्या बॅटमधून आलाय. या वेळेचा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज आमच्या कॅमेरा एंडकडनं बोलतोय. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 26. 26 धावा धावफलकावर स्थिर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाची विकेट देखील पाहायला मिळाली. बॅटची कडा लागली आहे. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 27. 2 गडी बाद 27 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पाहूया गोलंदाज कोण येतोय. सत्तावीस धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल गावदेवी भातबड संघ. या वेळेचा बॉल हुक केलाय. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलं. चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. शैलेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. चार ने धावफलक पुढे सरकलंय. 31. 31 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल यस निर्धाव गेलाय.
फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर डीप होणारा चेंडू, मात्र पंच सहमत नाही आहेत त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल दिनकर पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. वारंवार स्लोवर चेंडू हाताळले जात आहेत. 31 धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉल अवांतर धाव मिळेल. पुन्हा एकदा खराब दिशा आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. या वेळेस भरपूर फ्लाईट दिली होती चेंडूला, मात्र दिशाहीन चेंडू आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली चुकी करतात. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. जीवनदान मिळालंय शैलेश या फलंदाजाला. या वेळेस देखील बॉलला फ्लाईट दिली होती, मात्र स्टेप आउट होऊन फुल टॉस करून हा फटका खेळून काढला, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. समोर आपण लालचंदला पाहतोय. या वेळेचा बॉल देखील चांगला म्हणावा लागेल, कारण या बॉलवर फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट झाली आहे. हवं तसं संपर्क नव्हता. एकच धाव, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांमध्ये धावा धावफलकावर झाल्या आहेत. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, एक चुकीची दुरुस्ती. धावा ज्या झाल्या आहेत त्या 37 धावा झाल्या आहेत. थर्टी 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र शेवटचं अंतिम षटक. यस, पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 37 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. पाहूया या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. लालचंद तरे समोर आहे. आपण पाहतोय मॅन इन ऑरेंज कॅप. षटकातील पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचं अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे त्या ठिकाणी.
थोडं नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चला बेल मात्र कमी खर्च करा, काही मॅचेस अजूनही आपल्याला कव्हर करायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अवांतर धाव मिळेल. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच जय भोलेनाथ सरवलीपाडा विपक्ष विक्रम स्पोर्ट वडूनगर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या आणि त्या दरम्यान बॉल ऑन साइडला उडवलाय, निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार लालचंदच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार आपण पाहतोय. सहाने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 44. 44 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. मात्र अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया किती धावांचं लक्ष असेल गावदेवी वेले टीम समोर. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल लॉब ड्राईव्ह, फटका चांगला आहे. चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. यास अतिशय सुरेख फटकेबाजी लालचंदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस धनाजी थले दादा, आपला देखील हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस काय अप्रतिम फटका सजवलाय त्या ठिकाणी. मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. षटकार 50 कंप्लीट. 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये मात्र धावा येत नाहीयेत तर धावा वाहत आहेत. प्रत्येक बॉलवर मोठा फटका पाहायला मिळालाय. पहिला बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर षटकार, चौकार, व्हाईट, पुन्हा एकदा षटकार. यस 2 षटकार 1 चौकार 1 व्हाईट बॉल या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलाय. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. या वेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली आहे. रॉंग एंड थ्रो आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. अब तक 56 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन बोलतोय. समोर लालचंद. या वेळेस देखील अजून एक मोठा फटका. हा बॉल देखील मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. 6 धावा. षटकार. आता मात्र धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 60 यस 62 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय चांगली धावसंख्या आपण पाहतोय.
अतिशय दमदार फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय लालचंद तरेच्या बॅटमधून निघणार आहात. चौथा षटकार आपण पाहिला. काय कमालीची फलंदाजी. बासष्ट धावा झाल्यात आणि आता मात्र अजून एक बॉल लाव्यामध्ये आहे. हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 4 षटकांची समाप्ती झाली आहे आणि 4 षटकांमध्ये धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. डबल 6 66 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 67 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय. मात्र त्या दरम्यान चला आपण टॉस करणार आहोत. जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर विक्रम स्पोर्ट वडुनवकर टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देवीदास विथ गुरु उर्फ देवा, तर गोलंदाज मच्छिंद्र गोलंदाजी ट्रॅकवर.
67 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. आणि गुरु नॉन स्ट्राईकला आहे, बॉलर मच्छिंद्र आहे. यस, मॅचला सुरुवात होते. 67 धावांचं एक मोठं लक्ष. षटक क्रमांक पहिलं, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, अवांतर धाव मिळेल. या बलेच चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या बलेचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केलाय, चेंडू निर्धाव जातोय. गोष्टी केल्या षटका दिला, पुढचा बॉल. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू हवेत आहे. लालचंद झेल खाली येतोय. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद. देवीदास फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज दिनकर मैदानाच्या आतमध्ये. पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळून दिलाय आपल्या टीमला मच्छिंद्र या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा मच्छिंद्र गोलंदाजी ट्रॅकवर. समोर नवीन फलंदाज दिनकर आलाय. या बलेचा बॉल बीट केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. जय हनुमान पोगाव आयोजित स्वर्गीय महेश बार्शी स्मृती चषक जे आपण पाहिलं त्या ठिकाणी 6 बॉलवर 6 चौकार ठोकले होते दिनकरने. समोर शेलूमाता वल संघ होता. नरेंद्र या गोलंदाजाचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकात 6 चौकार आपण पाहिले होते. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. टॉप एज लागलाय. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही.
मात्र भरपूर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज मच्छिंद्रच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेट या षटकामध्ये आपण पाहिली. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र हवी ती सुरुवात झाली नाहीये गावदेवी वेले टीमची. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्या गावदेवी वेले टीमसाठी. तर आता मात्र षटक क्रमांक 2. गोलंदाज श्याम आलाय षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण गुरु थलेला पाहतोय. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल हुक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. चेंडू निर्धाव जातोय. या वेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. उजवी स्टिक मिस करत होता चेंडू. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. फलंदाज बाद दिनकर. अजून एक चांगला चेंडू.
2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 9 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजी करत असताना मात्र गावदेवी भादवड संघ याआधी फलंदाजी देखील भरपूर चांगली झाली. शैलेश या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट रिझन मधून चेंडू डीपला जातो. डीप बॅकवर्ड पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल लावेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. प्रयत्न तर भरपूर चांगले झाले. लालचंद तरे त्या ठिकाणी. यस रनआउटची विकेट. फलंदाज बाद सदानंद. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. नवीन फलंदाज अमर मैदानाच्या आतमध्ये आलाय. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न मात्र मिस टाइम फटका. चेंडू ऑफ बेस स्वतः गोलंदाज जेल खाली. गुरु थले बॅक टू द डग आउट. या वेळेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचल्या. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. या वेळेचा बॉल ऑन साइडला निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. दरम्यान प्रमोद शांताराम पाटील दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जय सोनूआई टीमचे कट्टर चाहते आहेत. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच तालुक्याचा विचार केला तर ग्रुप तर भरपूर आहेत, मात्र एक नामांकित ग्रुप मातोश्री ग्रुप ज्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभलेली आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 46 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. प्रल्हाद नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. फक्त 5 बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणावरनं कंप्लीट करायची आहे. हिम्मत दादा चौगुले आपण या ठिकाणी संपर्क साधा. या बलेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरट्यावर आपण पाहतोय गावदेवी भादवड संघाला. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. तर अशा प्रकारे सामना जिंकला या ठिकाणी गावदेवी भादवड संघाने. अभिनंदन.